नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 घटक 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। सराव संच 3.1 आपण सोडवित आहोत। 8 प्रश्न पूर्ण केलेले आहेत। 9वा प्रश्न आपण सोडवणार आहोत। खाली काही बहुपदी दिले आहेत, त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा। राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस। या ठिकाणी वर्ग बहुपदी, घन बहुपदी, रेषीय बहुपदी, द्विपदी, त्रिपदी, एकपदी, वर्ग बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स कोणते आहेत पाहूया। वर्ग बहुपदी या ठिकाणी 2x वर्ग, वर्ग 2 आहे म्हणजे घात 2 आहे। 2x वर्ग अधिक 5x अधिक 10, 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 ही वर्ग बहुपदी आहे। आणखी x वर्ग आहे, या 2 वर्ग बहुपदी आहेत। त्यानंतर घन बहुपदी, क्युबिक पॉलिनॉमियल, घन बहुपदी म्हणजे कोटी बहुपदीची 3 हवी आहे। x घन अधिक 9 आणि x घन अधिक x वर्ग अधिक x अधिक 5 आणि x घन अधिक 9 या 2 घन बहुपदी आहेत। क्युबिक पॉलिनॉमियल्स हियर quadratic polynomial x square and 2x square plus 5x plus 10, and cubic polynomial is here x cube plus x square plus x plus 5 and x cube plus 9. रेषीय बहुपदी लिनियर पॉलिनॉमियल ज्या बहुपदीमध्ये चलाचा घात 1 आहे, x अधिक 7 ही रेषीय बहुपदी आहे कारण चलाचा घात 1 आहे। आणखी कुठं नाही तसा द्विपदी 2च पद असणारे या ठिकाणी बायनॉमियल x अधिक 7 2 पदे आहेत। x घन अधिक 9 2 पदे आहेत। 3x वर्ग अधिक 5x ही द्विपदी आहे, 2 पदे आहेत। त्रिपदी ट्रायनॉमियल या ठिकाणी 3 पद असणारी केवळ या ठिकाणी एकच आहे। 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 ही त्रिपदी आहे। 1 2 3 पदे आहेत। एकपदी केवळ एकच पद असणारे ती x वर्ग आहे। ओके, अशा पद्धतीनं एकपदी मोनोमियल। बहुपदीवरील क्रिया अत्यंत महत्त्वाचा भाग ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स आपण पाहणार आहोत। बहुपदींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया बैजिक राशीवरील क्रियाप्रमाणेच करता येतात। पाहूया सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 आपण पाहणार आहोत। त्यातला प्रश्न पहिला आहे, दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा। यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर्स। असे प्रश्न 2 गुणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। पहिला आहे, लाट गावात ए झाडे आहेत। झाडांची संख्या दरवर्षी बीने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील। या ठिकाणी समजा x वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या x वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या बरोबर आजच्या झाडांची संख्या, आजच्या झाडांची संख्या अधिक x वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या अशीच असणार आहे। ओके, x वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या, आजच्या झाडांची संख्या a सांगितलेली आहे, अधिक या ठिकाणी x वर्षानंतर वाढणारी झाडे। इथं असं म्हटले झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते। x वर्षानंतर या ठिकाणी b गुणिले x। ओके, हे अधिक आजच्या झाडांची संख्या आणि दरवर्षी b ने झाडांची संख्या वाढते। x वर्षानंतर b गुणिले x। समजा एका वर्षी 2 झाडं वाढली, 4 वर्षानंतर 2 गुणिले 4 म्हणून b गुणिले x म्हणजेच a अधिक bx। ओके, अशा पद्धतीनं
त्या गावात ए अधिक बी एक्स झाडे असतील. ओके, त्या गावात ए अधिक बी एक्स झाडे असतील. ओके, द नंबर ऑफ ट्रीज ॲट प्रेझेंट ए. ओके, द नंबर ऑफ ट्रीज विल बी इन्क्रीज्ड बाय बी एक्स इन एक्स इयर्स. द नंबर ऑफ द ट्रीज इन द व्हिलेज latter after x years will be a plus bx, a plus b into x, a plus bx. There will be a plus bx trees in the village lot. पुढचा दुसरा आहे, कवायतीसाठी एका रांगेत y मुले होती. y मुले अशा x रांगा केल्या तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती? कवायतीसाठी सोपा आहे. कवायतीसाठी एकूण हजर मुले बरोबर रांगांची संख्या आणि गुणिले प्रत्येक रांगेत मुलांची संख्या, प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या. म्हणजे कवायतीसाठी हजर असणारी मुले रांगांची संख्या एक्स आणि एका रांगेत असणारी मुले वाय, म्हणून एक्स वाय. ओके, समजा या ठिकाणी रांगाची संख्या 10 आहे आणि प्रत्येक रांगेमध्ये 20 मुले आहेत. एकूण मुले 20 गुणिले 10 200. अशा पद्धतीनं गुणाकाराचं स्वरूप एक्स वाय कवायतीसाठी एकूण हजर मुले. पुढचा प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येच्या एकक आणि दशक स्थानचा अंक अनुक्रमे m आणि n आहे, तर ती 2 अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती? द 10 साइड युनिट्स प्लेसेस ऑफ 2 डिजिट नंबर्स आर m and n respectively. Write the polynomial which represents the 2 digit numbers. ओके, मांडणी सविस्तर करायची, काही अवघड नाही. एक 2 अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक m आहे आणि दशक स्थानचा अंक n आहे. दशक स्थानचा अंक n आहे म्हणजे 10n आणि एकक स्थानचा अंक त्यामध्ये मिळवायचा. म्हणजे ती 2 अंकी संख्या दर्शवणारी आहे कोणती संख्या? 10n अधिक m. मांडणी करूया सविस्तर. एकक स्थानचा अंक बरोबर m आणि दशक स्थानचा अंक n बरोबर n आणि म्हणून ती 2 अंकी संख्या दशक स्थानचांक 10n आणि एकक स्थानचांक तसा ठेवायचा. म्हणजे 24 मध्ये एकक स्थानचांक 4 त्याला गुणायचे 1 अधिक दशक स्थानचांक 2 गुणले त्याला गुणायचे 10 2 गुणले 10 अधिक 4 गुणिले 1 4 गुणिले 1 4 1 4. तसे m गुणले 1 m 1 m 10n अधिक m. ओके, द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट m at tens place. That means the place of value of the digit m at unit place, therefore only m into 1 m, and the place value of the digit n at tens place 10 into n. The required number is 10n plus m. ओके, प्रश्न दुसरा आहे, खालील बहुपदींची बेरीज करा ॲट द गिवन पॉलिनॉमियल्स. या ठिकाणी x घन वजा 2x वर्ग वजा 9 आणि 5x घन अधिक 2x अधिक 9 यांची बेरीज करायची आहे. स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पद म्हणजे सारखी कोटी असणारी किंवा सारखे घात असणारी. उदाहरणार्थ x घन आणि 5x घन एकाखाली एक येणार x घन अधिक 5x घन. ओके, त्यानंतर वजा 2x वर्ग वर्गाचं पद पहिल्या राशीत आहे दुसऱ्या राशीत नाही म्हणून वजा 2x वर्ग त्याच्याखाली काही नाही. लिहायचं असेल तर 0x वर्ग लिहायचं, वर्ग पदाचा सहगुणक 0 ठेवायचा. ओके, आणि त्यानंतर एक्सचं पद 3 झाल्यानंतर 2 झालं एक्सचं पद नाही पण इथे एक्सचं पद आहे 2x वरती अधिक 0x गैरहजर पद असणारं ते अधिकच असावं आणि इथं परत अधिक 9 आहे. ओके, स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पद वर्गाच्या खाली वर्ग हे गैरहजर आहे पण 0 एक्स घात 1 असणारं पद एकाखाली 1 इथं 2xचा 1 वरती 0xचं 1 0 सहगुणक बेरीज वजाबाकीवर परिणाम करत नाही. अधिक 9 वजा 9 0 अधिक
2x बेरीज वजाबाकी 0 हे बेरीज वजाबाकीवर काही परिणाम करत नाही. 2x अधिक 0x 2x वजा 2x वर्ग अधिक 0x वर्ग वजा 2x वर्ग आणि 5x घन 1x घन 6x घन. ओके, म्हणजे 6x घन वजा 2x वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 6x घन वजा 2x वर्ग अधिक 2x. जर याची आडवी बेरीज हवी असेल तर x घन वजा 2x वर्ग वजा 9 अधिक 5x घन अधिक 2x अधिक 9. स्वरूप पद जवळ घ्यायची. मग स्वरूप पद म्हणजे सारखी कोटी असणारी सारखे घात असणारी x घन अधिक 5x घन वजा 2x वर्ग जोडदार नाही अधिक 2x त्यालाही जोडदार नाही वजा 9 अधिक 9 5x घन अधिक x घन 6x घन वजा x वजा वजा 2x वर्ग आहे वजा 2x वर्ग हे अधिक 2x आणि वजा 9 अधिक 9 0. ओके, त्यामुळे 6x घन वजा 2x वर्ग अधिक 2x हे तर जे उत्तर आलेलं तेच मिळालेलं. ओके, पुढची बहुपदी आहे वजा 7m चा चौथा अधिक 5m घन अधिक वर्गमुळात 2 स्वल्पराम 5m चा चौथा वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6 मायनस 7m⁴ प्लस m 5m�3 प्लस √2 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m 6. बेरीजच्या रूपात फक्त मांडायचं, नंतर एकत्रीकरण करायचे सारखे घात असणारे. वजा 7m चा चौथा अधिक 5m घन अधिक वर्गमुळात 2 अधिक 5m चा चौथा वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6 वजा 7m चा चौथा अधिक 5m चा चौथा जवळ घ्यायचं ते पद वजा 7m चा चौथा अधिक 5m चा चौथा अधिक 5m चा घन वजा 3m घन इथं वर्गाचं पद आहे अधिक 2m वर्ग अधिक 3m इथं अधिक वर्गमुळात 2 आणि इथं वजा 6. ओके, या ठिकाणी m चा चौथा वजा 7 आहे सगुणक m चा चौथा अधिक 5 आहे वजा 7 अधिक 5 वजा 2m चा चौथा अधिक 5 वजा 3 घन आहे अधिक 5 वजा 3 अधिक 2m चा घन. ओके, अधिक 2m वर्ग त्याला जोडदार नाही अधिक 3m त्यालाही जोडदार नाही आणि वजा 6 अगोदर मांडल्यानंतर वर्गमुळात 2. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.